चला, खाली जाण्यासाठी एवढा जीव असा हे होतोय ना, काळीच तुझं काळजाला कसं तरी होतं ना खाली जाण्यासाठी. तर चला उठा, मग काय करणार, काय जावंच लागणार तुझ्यासाठी रे. उठ, लाईट बंद करते, चलतो. चला, नाही येत का तू? नको येऊ, मी जाते. नको येऊस, नको येऊस, तू नको येऊस, येऊ नकोस. 4 वाजल्यापासून 4थी वेळ आहे माझी याला खाली न्यायची. आणि एकटं कधीच पुढे जाणार नाही असा या. जातोस का रे वीर? जा तू, मी नंतर येते. हा, तू फिरून ये मस्तपैकी, घरी ये फिरून. चला, मी बसते बाकावरती. हा, तू ये फिरून, मी इथे बसते बाकावरती. नमस्कार. आज वीरला थोडा उशीर झाला, कारण त्याचे पप्पा नाही आहेत ना, गावाला गेलेत. गावाला गेले म्हणजे फिरायला गेलेत गुवाहाटीला. आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री नाही का, 40 आमदार घेऊन गेले होते बघा पळून, आठवतं का? गुवाहाटी, जसे ते पळून गेले तिकडं आमदार घेऊन 40 गुवाहाटीला, तर इतके महाराष्ट्रातील लोक त्या आसामला फिरायला जायला लागले की प्रमाणाच्या बाहेर. तसे आमचे पण गेलेले आहेत हे, आणि आज किंवा उद्या येणार आहे. त्यामुळं वीरला मलाच फिरायला न्यावं लागते, कधीतरी दादा नेतो. ऐकतोयस का जरा? ए इकडे बघ, हे मुला, ए वीर इकडे बघ, वीर थांब तिथेच, थांब. गुड बॉयस ना तू. तिकडे येतो ना मग चिनू, नको ना आपल्याला तिकडे, नको ना जायला. चिनू येतो ना मग घाई घाई. थांब जरा. चिन्या कुठे आहे ते मला पाहू देतो बघ. अरे थांब ना बाबा, चिनू येतो ना मग. वीर माझा काहीच करत नाही, पण चिनू आहे ना भू भू करत येतो अंगावर. ए ती काढू, त्या मावशी सकाळ ओरडतील तुला. कचरा गोळा केलाय ना रे, ए पागल पोरगा. त्या मावशी बघ आता सकाळ कशा गेली, सगळा कचरा पांगवलाय मी. त्या झाडायला येतात ना रस्ता. मावशी सकाळ तुला ओरडणार आहेत वीर, बघ का नाही आवाज देऊन. हे मला राहिला, चल तिकडे. वेड पोरग आहे बाबा, सगळं कचरा त्यांनी पांगवलं तिकडचं मावशींनी झाडलेलं. आता बघ मावशी सकाळ कशा ओरडतात वीर तुला, बघ का नाही. पिलो आतमध्ये जायचं नाही, गेटच्या आतमध्ये ओरडतात लोक. बाहेर ये लवकर वीर, इकडे. येतोयस का बाहेर? चल बाहेर हो पटकन. स्नोई, स्नोई, स्नोई छान खेळती पण आहे ना. ए स्नोई, गुड गर्ल आहे स्नोई, गुड गर्ल. बापरे, प्यारी प्यारी करायची गुडियाला, प्यारी प्यारी करायची ना गुडियाला. हा, बाहेरूनच बाहेरूनच भेटा, बाहेरूनच भेटा. लई शानी आहे स्नोई. हे आहे पिंपळाचं झाड. ह्या पिंपळाच्या झाडाला खाली म्हणजे नाही का साखर पीठ रात्रीचे देवा लावायला अनेक लोक येतात. अजूनही अंधश्रद्धेला वाव देणारी लोक आहेत बघा. हे पिंपळाचं झाड आहे. पिल्लू खा रे. पण पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या लेकरांना किंवा इथे आजूबाजूला बसणाऱ्या लेकरांना ते खायला देत नाहीत. पिल्लू खा रे. हे बघा, हे आहे पिंपळाचं झाड. तिथं अनेक पक्षी बसलेले असतात. आता पण आहे बघा वरती, त्याच्यावर बसलेले पक्षी दिसत नाही. किती अजूनही अंधश्रद्धा, म्हणजे आपणच अंधश्रद्धेला वाव देतो की कोणी काय सांगतो आणि आपण तसं करतो. ब्राउनी काय करतोय तू? पिल्लं बघा कशी खेळत आहेत. पाणी संपलेलं आहे, पाणी आणायचं. किती छान खेळतात ना, मस्त.
पण त्यांचं आयुष्य किती वाईट आहे हे त्यांना अजून कळणार नाही, मोठं झाल्यावर कळेल. किती गोष्टीशी झुंज द्यावी लागते पोटासाठी, कुठं कुठं भटकावं लागतं. खूप ऊन असल्यामुळे दिसतच नाही आहे. चिनी तिकडं बसली, चाय इकडे, ब्राउनी. ए अरे काय चाललंय पिल्लू, काय चाललंय, काय चाललंय बबडी? थांब थांब, सावकाश. या साईडला ये, या साईडला ये. थांब आम्ही हा डाबा काढतो. चल या साईडला येऊन खा, या साईडला येऊन खा बबडू, ये लवकर. जेवणाच्या इंतजारमध्ये हे सगळे आहेत बघा. आणि ती अक्षरशः चिनी आहे ना, असली भारी आहे ना की ती तिच्या लेकरांवरती एवढं लक्ष ठेवते ना बघा. ती तिकडे की कोण येते का काय माझी लेकरं खाताना. खरंच आई ती आई असते. थांबा थांबा, देते अजून. मागे सारखा, हे सर मागं. पाणी पण थोडंसं. जॉय मागे सर ना जरा प्लीज जॉयडू. हो द्यायचंय यांचं, होऊ देत अगोदर. जॉय बाबू, चाय चिनी ये ना, चाय ये ना, खा ना ग चाय. का रे बाबा, सगळीकडून आवाज देत आहे ते. होय येतोस का खाली? ये ना बबड्या खाली. टाकलंय बाती, ये खाली ये. चल ये पटकन. आता त्या डब्यात ठेवलंय पिल्लू, डब्यामध्ये ठेवलंय. चल इकडे. त्याला काय होते खायला? चल, तुला नको आहे ना, चल मी पिल्लूंना देते. आई स्वतः उपाशी राहते आणि आपल्या लेकरांना खाऊन देते बघा. आणि ह्या मॅडम परत प्रेग्नंट. मला एवढं टेन्शन येते ना की आता काय करायचं बापरे. कोणीही लक्ष देत नाही येत. ठेवलंय भात, खावा. डबे भरून ठेवलंय. घेऊन जायचं का तुम्हाला? घेऊन जा. ने अगं ने, कंटाळा आलाय मला पण त्याच्या मागं फिरायचा. जा दीदी बरोबर. वीर जातो दीदी बरोबर. त्याला हां हो. हे वीर, तू तिला भाव का नाही देत रे? हां आता बघतोय बघ तुझ्याकडे. वीर दीदीला भाव नाही दिलं ना तू, का रे? ए पिल्लू, ए कुठं पण कसा पळतोयस? चल घरी. लोकांच्या गेट पाशी जाऊन हा काहीतरी करतो. चल आता तुला मारायचीच वेळ आली खरंच. ती दिदी मध्ये मला भाव नाही दिला. ती दिदी एवढी छान तुला कुरवाळते, लाडी लाडी करते. गेली आता ती. आता कशाला मागं बघतो? हां अरे ये. आणि तू तिला भाव नाही दिला. ती म्हणते मला वीरने भाव नाही दिला तुमच्या. हां का रे वीर, तू तिला भाव नाही दिलं? हां चल. कोणच नाही रस्त्यावर खाली. 9:30 वाजलेत. साहेब चल म्हणतील तेव्हा खाली यायचं, कारण पप्पा टेकडीवर नेतात, छान फिरवतात. आम्ही इथल्या इथंच फिरवतो, त्यामुळं त्याचं फिरणं होत नाही व्यवस्थित. चला.